नमस्कार, मी निलेवाड पवन. आजपासून आपण इंटरनॅशनल रिलेशनला सुरुवात करत आहोत. आता इंटरनॅशनल रिलेशन जर तुम्ही म्हटलात तर मराठीमध्ये त्याला आपण आंतरराष्ट्रीय संबंध म्हणतो, बरोबर. मग हे जे इंटरनॅशनल रिलेशन सब्जेक्ट आहे हे आपण शिकायचं का, या प्रश्नाचं थोडक्यात आपण उत्तर शोधूयात. तर पहा, हे आहे UPSC ची नोटिफिकेशन व यामध्ये सिलेबस देण्यात आलेला आहे. मग सिलेबस मधून इथून खालचा जो पॉइंट आहे तो आपल्याला काय सांगतो, तर इंटरनॅशनल रिलेशनचा सिलेबस आहे हा. GS2 या संदर्भात हा सिलेबस आलेला आहे. तर पहा, इंडिया अँड इट्स नेबरहुड रिलेशन्स म्हणजे हा आपला प्यारा भारत व प्यारा भारताच्या आजूबाजूचे जे राष्ट्र आहेत त्यांच्याशी आपले संबंध कसे आहेत हे आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागतं. नेक्स्ट आहे बायलॅटरल म्हणजे द्विपक्षीय वार्ता ज्या राष्ट्रांसोबत आपली चर्चा चालू आहे त्यांचे, म्हणजे भारत आणि अमेरिका, भारत आणि फ्रान्स यांचे जे बायलॅटरल अग्रीमेंट आहेत त्यांची चर्चा करायची असते. त्यानंतर रिजनल आणि ग्लोबल ग्रुपिंग्स. आता रिजनल ग्रुपिंग कोणती कोणती आहे, जसं आशियान आहे, त्यानंतर पहा ब्रिक्स आहे. ओके, म्हणजे आता किंवा आशियान झालं, त्यानंतर ब्रिक्स आहे. ओके, हे जे रिजनल आहेत ग्रुपिंग्स. त्याच्यानंतर पहा ग्लोबल ग्रुपिंग्स. आता ग्लोबल ग्रुपिंग्स मध्ये G20 येतं पहा. ओके, त्याच्यानंतर अग्रीमेंट इन्व्हॉल्विंग इंडिया ऑर अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट. आता पहा, भारत देश तर G7 मध्ये नाही आहे, परंतु भारत देशाचे हितसंबंध तिथं जुळलेले आहेत. अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट. ओके, मग या ग्रुपिंगचा आपण आपल्याला अभ्यास या पॉइंट नंबर सेकंड मध्ये करावा लागतो. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज ऑन इंडियाज इंटरेस्ट इंडियन डायस्पोरा. आता मला सांगा, अमेरिका आणि इराण या दोघांचं भांडण झालं, त्या दोघांच्या भांडणामध्ये आपल्या देशामध्ये तेलाची टंचाई निर्माण झाली, बरोबर आहे. मग ते कुठे शिकणार आहात तुम्ही, इफेक्ट ऑफ पॉलिसीज. तर हे या सेक्टरमध्ये आपण शिकतो किंवा या पॉइंटमध्ये आपण शिकणार आहोत. आणि नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन एजन्सीज अँड फॉर देअर स्ट्रक्चर अँड मॅन्डेट. ओके, आता यामध्ये जे बेसिकली तुम्ही काय शिकणार आहात, युनायटेड नेशन्स, त्यानंतर त्यांच्या एजन्सीज याबद्दल तुम्हाला चर्चा करायची असते. डन. याचं सिलेबस तुम्हाला जर हे समजलं नसेल इंग्लिश मधून तर हे इथं बेसिकली मराठी माध्यमातून असणार आहे. डन. तर पहा, आता जे इंटरनॅशनल रिलेशन हा जो कोर्स किंवा आंतरराष्ट्रीय संबंध हे जे कोर्स आहे ते मी कोणत्या माध्यमातून शिकवणार आहे, तर मराठी माध्यमातून शिकवणार आहे. मला सांगा की अगदी याचं रिलेव्हन्स काय आहे, म्हणजे हा अभ्यासच आम्ही का करायचा, आम्ही फक्त पॉलिटी केलं तर चालणार नाही का. ओके, म्हणजे पहा GS2, आता हा जो GS2 आहे सामान्य अध्ययन 250 गुणाचा जो पेपर आहे आपला, यामध्ये पहा 250 गुण फक्त पॉलिटी केलं तर चालणार नाही का, मग 250 गुणासाठी किंवा अगदी इंटरनॅशनल रिलेशन या विषयाला आपण स्किप केलं तर. ओके, तर पहा, त्याला थोडक्यात मी समजावण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. तर नक्कीच 2019च्या पूर्वी 2018 पर्यंत ना इंटरनॅशनल रिलेशन मध्ये प्रश्न किती यायचे, तर पहा 60 अशा पद्धतीचे प्रश्न यायचे. UPSC पूर्वी जास्त प्रश्न विचारायचे, पण 2019 ते 2025 म्हणजे लास्ट इयरला पण तुम्ही जर पेपर पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला दिसतील 10 मार्करचे 2 प्रश्न आहेत, हे किती झाले 20 मार्काचे, आणि 15 मार्काचे 2 प्रश्न आहेत, हे किती झाले 30. अशा पद्धतीने जर तुम्ही टोटल केला तर हे फक्त 50 मार्क होतात. इंटरनॅशनल रिलेशनचा जो तुम्ही हे जे सिलेबस आता आपण पाहिला, ह्या एवढ्या सिलेबस मधून तुम्हाला फक्त 50 मार्काचं तिथं काय असणार आहे, वेटेज असणार आहे UPSC साठी. पहा, आता हे असणार आहे, मला पण माहिती नाही की हे एवढंच असेल म्हणून. ओके, कदाचित पुढल्या वर्षी ते बदलू पण शकतं, जसं 2019च्या पूर्वी 60 ते 70 पर्यंत गेलेला आहे सिलेबस. ओके, पण यावेळेस ते काय करू शकतील, म्हणजे पहा 2019 ते 2025 पर्यंत त्यांनी काय केलं, 50 मार्कच विचारलेलं आहे. पण तुम्ही हेच जर सिच्युएशन MPSC मध्ये राज्यसेवेमध्ये जर तुम्ही पाहिलात ना, तर तिथं जवळपास 60 मार्काचं त्यांनी विचारलेलं होतं. ओके, तर हे अशा पद्धतीचे वेटेज आहे, म्हणजे 50 ते 60 मार्कसाठी तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंध हा विषयाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात मुख्य परीक्षेमध्ये. मग तुमचा जो प्रश्न होता की सर मी फक्त पॉलिटी करून जाऊ का, हे विषय सोडला तर पहा प्लीज तुम्ही ब्लंडर तसं करून घेऊ नका, कारण जर तुम्ही असा निर्णय घेतलात तर तुम्हाला म्हणजे तुमचं नुकसान तुम्ही स्वतःच करून घेणार असं मी म्हणेल. का असं म्हणतोय, कारण पहा पॉलिटीचे असे काही प्रश्न येतात जे की आउट ऑफ द बॉक्स असतात. मग तिथे आउट ऑफ द बॉक्स जाऊन तर जर तुम्हाला थिंकिंग करायची असेल तर तुम्हाला ते टॅकल करता येणार नाही. त्यामुळे पहा 200 पैकीच तुमचा जर पेपर होईल, म्हणजे जर तुम्ही 50 मार्काचा सोडून दिलात तर फक्त 200 पैकीच तुमचं गुण तिथं होतील. मग या नात्याने प्लीज तुम्ही इंटरनॅशनल रिलेशनला थोडंसं अभ्यासू शकता. हे झालं थोडंसं UPSC आणि MPSC मध्ये याचं वेटेज किती आहे. त्याच्यानंतर पुढे चला, आता पहा हा जो सिलेबस आहे या सिलेबस सोबत आपल्याला काय करावं लागतं, करंट अफेअर्सचा अभ्यास करावा लागतं. आता करंट अफेअर्सच्या अभ्यासानुसार जर तुम्ही पाहिलात ना, आज घडीला जर तुम्ही करंट अफेअर्सच्या अभ्यासानुसार जर पाहिलात तर मागच्या 6 महिन्याचं तिथं करंट अफेअर्स विचारलं जातं UPSC ला.
ओके, म्हणजे तुमची जर मेन्स परीक्षा जर असेल ऑगस्ट महिन्यामध्ये, तर आपला अभ्यास केव्हापासून करावा लागेल, तर नक्कीच पहा 6 महिने बॅक जर म्हटलं तर तुम्ही मार्च पासून. पण मी स्वतःच इंटरनॅशनल रिलेशन शिकवतो आणि मी स्वतःच द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस त्यासोबतच पहा लोकसत्ताचं विश्लेषण घेतो. यामुळे तुम्हाला चिंता करण्याची बिलकुल गरज नाही. लास्ट 1 इयर मधलं जे कोणती घटना चर्चेत वगैरे आहे ते संपूर्ण अपडेट मी तुम्हाला स्वतःहून देणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. एकदा तुम्ही कोर्समध्ये एनरोल वगैरे केलात किंवा इंटरनॅशनल रिलेशन मध्ये तुम्ही आलात माझ्याकडे, तर नक्की निश्चिंत राहा, सर्व तुम्हाला नोट्स वगैरे मिळून जातील. त्याच्यानंतर आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की सर मग आपलं म्हणजे पुस्तक कोणतं वाचायचं, यासाठी आवश्यकता नाही आहे, मी स्वतः नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. आता एक नोट्स आणलेली आहे पहा. त्याच्यानंतर मी सध्याला कोणतं बुक यूज करतो, तर पवनीत सिंग सरांचं हे पुस्तक आहे. ओके, इंटरनॅशनल रिलेशन, जे की अमेझॉनवर पूर्वी उपलब्ध होतं. आता ही कॉपी उपलब्ध होणार नाही मे बी, कारण MC ग्रोहिलचं जे पब्लिकेशन आहे ते आता दुसऱ्यांना त्यांनी दिलेलं आहे. आता कोणीतरी IPS आहेत पहा अधिकारी, IPS अधिकारी, ते लिहित आहेत इंटरनॅशनल रिलेशनचं पवनीत सिंग सरांचं हे जे पुस्तक आहे ना, ते आता दुसऱ्या मार्फत लिहिलं जात आहे. त्यामुळे आता हे पुस्तक मार्केटमध्ये तुम्हाला मिळणार नाही. व पवनीत सिंग सरांचा अनुभव चांगला आहे, त्यांची रिसर्च वेल आहे, मग या नात्याने मी त्यांचं पुस्तक रेफर करत आहे व त्यांच्या नोट्स मधून मी तुम्हाला मराठी माध्यमातून मी स्वतः नोट्स देत आहे तुम्हाला. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा. प्लस हे जे नोट्स आता अगदीच पहा, पुस्तक जरी हे 2020 सॉरी आय थिंक किती 2023 हे मॉडेल आहे. ओके, 2023 किंवा 24 हे असेल पहा एडिशन. मग 2023 जर एडिशन हे असेल, आता हे 4थं आहे लेटेस्ट एडिशन, याच्यानंतर पवनी सिंग सरांची ती कॉपी येणं बंद झालेली आहे. ओके, मग पहा 2023च्या एडिशन मधून मला फक्त तिथलं काय करायचं, बेसिक घ्यायचे आहेत किंवा कन्सेप्ट वगैरे घ्यायचे आहेत. बाकी करंट अफेअर्स तर मी स्वतः शिकवणार आहे. त्यामुळे तुम्हाला पुस्तक वगैरे ते खरेदी करायचं आहे का, तर बिलकुल नाही आहे. ओके, तर पुस्तकाचा पण इश्यू आपला मिटलेला आहे. तर हे 2-4 पॉईंट आय होप तुम्हाला समजलेले असतील. त्याच्यानंतर आता अगदीच पहा, मी हे ऑन कॅमेरा किंवा अगदी हे ओरिएंटेशन अशा पद्धतीने असेल म्हणून तुम्हाला सांगण्यासाठी थोडासा प्रयत्न केला हा व्हिडिओ असेल. बाकी टीचिंग डायरेक्टली मी शिकवण्यासाठी आता नवीन व्हिडिओ वगैरे येतील, 1-2 व्हिडिओ आपले डेमो म्हणून त्या पद्धतीने येतील. मग ज्या विद्यार्थ्यांना खरंच माझ्यावरती विश्वास वगैरे आहे त्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करून एनरोल या कोर्समध्ये करू शकता. ओके, आता मी दुसरीकडे याचं प्रमोशन वगैरे करत नाहीये. तुम्हाला डायरेक्टली 97 65 64 39 12 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. मे बी थोडंसं मी बिझी वगैरे असू शकेल, त्यावेळेस तुम्ही फक्त मिस कॉल जरी मारलात तरी मी कॉल बॅक वगैरे करण्याचा प्रयत्न करेन, किंवा व्हॉट्सअपला सगळ्यात सेफ जर असेल तर व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता, त्यावेळेस आपण तिथे चर्चा वगैरे करूयात. हा, त्याच्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांचा अफोर्डेबिलिटीचा इश्यू होता, तर काळजी करू नका, अफोर्डेबलच प्राइसेस वगैरे तिथे असणार आहेत. त्यामुळे निश्चिंत राहा. पण एकदा तुम्ही या कोर्समध्ये एनरोल केलात ना, तर निश्चिंत राहा की बा तुमचं हे जे पॉइंट्स आहेत, आता अगदी एवढ्या पॉइंट शिकवण्यासाठी मला जवळपास 60 तास नक्की लागणार आहेत पहा. कारण मी एका देशामध्ये जर घुसलो, आता पहा भारत आणि नेपाळचे संबंध तुम्हाला माहिती आहेत. तुम्ही द हिंदू आणि लोकसत्ताचं जे विश्लेषण आहे ते व्हिडिओ जरी पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला समजून आलं असेल की माझी टीचिंग कशी आहे, बरोबर. मग त्यावेळेस मी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की ब्रिटिशांनी अशा पद्धतीने, म्हणजे पहा तुम्हाला कोणतंही बॅकग्राऊंड असण्याची गरज नाहीये. आता अगदी जर तुम्ही NCERT वाचलात वेल अँड गुड आहे, अन्यथा काही गरजेचं नाही. म्हणजे वर्ल्ड हिस्ट्री तुमचं झालेलं असेल, म्हणजे अगदी कंटेम्पररी वर्ल्ड तुम्ही जी NCERT आहे आपली 12वीची ती वाचलात तर ठीक आहे, अन्यथा नाही वाचलात ना काळजी नका करू. मी पूर्ण बेसिक पासूनच याला चालू करतो. व अगदी लहान बच्चाला म्हणजे गोलो बच्चा या टाईप कशा पद्धतीने शिकवतात ना, अगदी त्या पद्धतीने मी टीचिंग करेन. त्यामुळे निश्चिंत राहा तुम्ही. व करंट अफेअर्सची मी जोड तिथं देणार आहे. आणि फक्त याची व्हॅलिडिटी जर तुम्ही म्हटलात ना, याच्या व्हॅलिडिटीचं तुम्ही काळजीच नका करू, तोपर्यंत लाईफ टाईम याची व्हॅलिडिटी असणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा की हे कोर्स लगेच संपेल का वगैरे. म्हणजे पहा, तुम्ही एकदा जर एनरोल या कोर्समध्ये केलात ना, तर नक्कीच पहा तुम्हाला लाईफ टाईम याचे अपडेट मिळत जातील. म्हणजे करंट अफेअर्सचे अपडेट येत जातील. एकदा तुम्ही बेसिक कंप्लीट करायचं आहे. म्हणजे बायलॅटरल म्हणजे काय हा मुद्दा समजला ना तुम्हाला, किंवा सॉफ्ट पॉवर म्हणजे काय किंवा हार्ड पॉवर म्हणजे काय, हे फक्त पहिल्या लेक्चरमध्ये हे कन्सेप्ट असतील. आता हे लेक्चर झाल्यानंतर पहा उद्यापासून आपले नक्कीच त्याबद्दलच लेक्चर्स असणार आहेत. म्हणजे डेफिनेशन, त्यानंतर कन्सेप्ट वगैरे याबद्दल मी उद्यापासून चर्चा करणार आहे. ओके, मग त्या लेक्चरमध्ये फक्त ही जी चर्चा झाली त्याच्यानंतर आपले जे आजूबाजूचे राष्ट्र आहेत ना त्यांच्याशी चर्चा करायची आहे. त्याच्यानंतर भारत देशाचे पंतप्रधान जर एखाद्या देशाच्या दौऱ्यावरती जर गेलेले असतील तर तेथील करंट अफेअर्स म्हणून येतात एडिटोरियल वगैरे, मग त्यावेळेस आपण तेथील चर्चा करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला ही चर्चा करायची आहे. आय होप तुम्हाला सर्व पॉइंट्स इथं समजले असतील. बाकी तुम्हाला अन्य काही यामध्ये शंका वगैरे जर असतील तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट या नंबरवरती करू शकता. आता अगदीच उद्यापासून याची डेमो लेक्चर्स वगैरे मी देणार आहे. त्याच्यानंतर एकच मिनिट द्या मला, तुम्हाला मी नोट्स दाखवतो की अशा पद्धतीचे याचे नोट्स असतील.
त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, पहा आंतरराष्ट्रीय संबंध आणि त्याची जे फंडामेंटल्स आहेत किंवा जे बेसिक पॉइंट्स गरजेचे असतात ते मी इथं सर्व पॉइंट्स इथं दिलेले आहेत. कन्सेप्ट ऑफ स्टेट वरून आय थिंक युपीएससी प्रिलिमने पण प्रश्न विचारलेला आहे याबद्दल. ओके, म्हणजे स्टेट म्हणजे काय, भारत राज्य. ओके, आता तुम्ही पहा कुठे पण म्हटलं ना की स्टेट म्हणता, आता अगदी तुम्ही पॉलिटिक्समध्ये पण हे स्टेट शिकणार आहात डेफिनेशन, पण मी याला इंटरनॅशनल रिलेशन मध्ये पण परत घेणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, तुम्ही एकदा माझ्याकडे आलात ना तर तुमचे बेसिक असो अथवा नसो, मी बेसिक पासूनच हे सुरुवात करणार आहे. ओके, त्याच्यानंतर लाईफ टाईम व्हॅलिडिटी असणार आहे या कोर्सची, किंवा एकदा जो तुम्ही एनरोल केलात ना तर चिंता करण्याची बिलकुल आवश्यकता नाही. तुम्ही केव्हा पण याला कितीही वेळा पाहू शकता. म्हणजे आपल्याकडे ऍप नाही आहे. हा, महत्वाचं म्हणजे काय पहा, आता अगदीच सर्वात जास्त महत्वाचं, हे लेक्चर्स कुठे भेटतील आपला, पहा आपण म्हणजे अगदीच गरीब आहोत या नात्याने आपलं काही ऍप वगैरे नाही आहे. ओके, व आपले तसे काही प्लॅन्स पण नाहीत की ऍप वगैरे काढायचं. तर मी डायरेक्टली काय करणार आहे याचं पहा, तर टेलिग्राम चॅनलवरतीच तुम्हाला हे व्हिडिओ वगैरे देणार आहे. हा, तुम्हाला जर प्रश्न असेल किंवा मास्टरला आपण प्रश्न कसं विचारायचं, तुम्ही डायरेक्टली मला कॉल किंवा मेसेज करून प्रश्न विचारू शकता, किंवा आपण झूम मीटिंग घेऊयात, त्या झूम मीटिंग वरून वगैरे तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. आपण तिथेच तुमची कन्सेप्ट वगैरे क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे पहा, ऍप नसल्यामुळे आपलं डायरेक्टली तुम्ही हे भानगडच पडू नका की जीएसटी वगैरे लागेल का, बिलकुल गरजेची नाही आपल्यासाठी. त्याच्यानंतर काय म्हणू शकता, आणखीन महत्वाचं म्हणजे पहा व्हॅलिडिटीचा तर इश्यू नाही आहे. ओके, एकदा चॅनलमध्ये तुम्ही जॉईन झालात ना तर नो कॉपीराईट इश्यू, नो काहीच नाही. तुम्ही डायरेक्टली तुम्हाला व्हिडिओ मिळतील, तुम्ही त्याला कितीही वेळा पाहू शकता, व करंट अफेअर्सचे अपडेट मी स्वतः देणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. एकदा तुमचं कोर सिलेबस संपवला ना मी, व त्याबद्दल मी बिल्डिंग बांधणार आहे, पुन्हा करंट अफेअर्स तुम्हाला अपडेट मिळत जातील. ओके, आय होप संपूर्ण मी गोष्टी आता इथे सांगितलेल्या आहेत. तुम्ही नक्कीच हे नोट्स पाहू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ह्या अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही नक्कीच व्हीपीएन लावून टेलिग्राम यूज करू शकता, किंवा 22 तारीख थोडंसं थांबू द्या, मग 22 तारखेच्या नंतर तुम्ही हे करू शकता. हा, त्याच्यानंतर विद्यार्थी म्हणतील की सर जर टेलिग्राम बॅनच झालं तर काय करायचं. ओके, तर निश्चिंत राहा, गुगल ड्राईव्ह वरती वगैरे टाकण्याचा मी प्रयत्न करेन, तिथून तुम्हाला लिंक वगैरे प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन मग. ओके, तर अशा पद्धतीची ही स्ट्रक्चर असेल आपल्या कोर्सचं. शक्य झालं जर एनरोल करायचं असेल तर तुम्ही नक्कीच एनरोल करू शकता. आता उर्वरित जी बाब आहे, शेवटी जाता जाता फीस बद्दल बोलूया थोडंसं. तर पहा, जे विद्यार्थी अँसर रायटिंग सेशन मध्ये आहेत आपल्या, किंवा अँसर रायटिंगच्या बॅच मध्ये आहेत, त्यांच्यासाठी 699 ही फीस असणार आहे. त्याच्यानंतर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 799 अशा पद्धतीने फीस सध्याला ठेवलेली आहे. आता 999 हा प्लॅन मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा, पण विद्यार्थ्यांची तशा पद्धतीने मागणी वगैरे, अफोर्डेबिलिटीचा इश्यू, त्यामुळे मी 799 आहे. तुम्ही नक्की त्याबद्दल विचार करू शकता व कॉन्टॅक्ट नक्की करू शकता. विश्वास असेल तर तुम्ही सोबत नक्की येऊ शकता. ओके, धन्यवाद.